नमस्कार, माझे नाव प्रथमेश सावंत। माझ्या PS1375 या यूट्यूब चॅनलवर मी तुम्हा सर्वांचे सरसे स्वागत करतो। नवीन व्हिडिओ घेऊन आले ज्यामध्ये तुम्हाला कसबा वाड्यातील राजाराम बंधारा परिसरामध्ये यशवंतराव भाऊराव पाटील विद्यालयाच्या वतीने मूर्तिदान हा उपक्रम राबवला जातो हे मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा। पंचगंगा नदीचे प्रदूषण रोखण्यासाठी या ठिकाणी पंचगंगा नदी स्वच्छ ठेवणे हे संकल्पना लक्षात घेऊन कोल्हापूर प्रशासनाच्या वतीने या ठिकाणी गणेश विसर्जन हे नदीमध्ये न करता या ठिकाणी कुंड ठेवण्यात आली होती। त्या कुंडांमध्ये गणेश मूर्ती विसर्जन करून त्या पुन्हा दान करण्यासाठी सर्व योजना राबवण्यात आली होती कोल्हापूर प्रशासनाच्या वतीने। तसेच ही संकल्पना घेऊन यशवंतराव भाऊराव पाटील विद्यालयाच्या वतीने या ठिकाणी गणेश मूर्ती दान करण्याचे काम चालू होते। कोल्हापूर प्रशासनाच्या वतीने तसेच कोल्हापूर महानगरपालिकेच्या वतीने कसबा वाड्यातील राजाराम बंधारा या परिसरामध्ये गणेश मूर्ती विसर्जन करण्यासाठी कुंड ठेवणे, या ठिकाणी निर्माल्य गोळा करण्यासाठी ट्रॅक्टर, टेम्पो हे सर्व व्यवस्था या ठिकाणी महापालिकेच्या वतीने केली जाते। त्यांना साथ देण्याचे काम यशवंतराव भाऊराव पाटील विद्यालयाचे सर्व विद्यार्थी हे दत्तात्रय चौगुले सर व मुख्याध्यापिका गौतमी पाटील मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली करत असतात। माननीय श्री दत्तात्रय चौगुले सर यांच्या संकल्पनेतून आणि मुख्याध्यापिका माननीय गौतमी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही गेली 12 वर्षे हे पर्यावरणपूरक गणेशोत्सव करत आहोत आणि आम्ही असेच पुढे सुद्धा करणार आहोत। गणपती बाप्पा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत सर्वत्र शेअर करा।